औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द करण्याचा एमपीएससीचा निर्णय आहे तो स्वागतार्ह आहे। मात्र केवळ फेरपरीक्षा घेऊन प्रश्न सुटणार नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलाय। प्रश्नपत्रिका नेमकी कोणी फोडली, ती कोणामार्फत पोहोचली आणि एमपीएससीच्या कोणत्या स्तरावर सुरक्षा भेदली गेली याचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे। डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करून प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा केंद्रापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका शेख यांनी मांडली आहे। फांद्या तोडून उपयोग नाहीये, पेपर फुटीचा मूळ शोधून कायमचा उपाय करा असं म्हणत दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। अखेर एमपीएससीला मान्य करावं लागलं की पेपर हा फुटला आणि त्यांनी सांगितलं की एक विद्यार्थ्याकडे पेपर गेला वगैरे, परंतु तो किती विद्यार्थ्याकडे गेला, कसा गेला हे त्या ड्रग्ज इन्स्पेक्टरची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि ते आम्ही देखील अनेक वेळा पुराव्यासहित लोकांच्या समोर मांडलेलं आहे। पण परीक्षा रद्द करणं तुम्ही केली, तुमचं अभिनंदन आहे, परंतु सरकारला, देवेंद्र फडणवीसांना मला विनंती करायची आहे की परीक्षा रद्द करणं हे पेपर फुटीचा जो गंभीर आजार झालाय त्या आजारावरचं हे मलमपट्टी आहे, परंतु हा आजार मुळासकट जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। याचे धागेदोरे, याच्यात कोण कोण गुंतलंय, ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात कोण कोण अभिमन्यू अडकलेत हे तुम्ही त्या ठिकाणी शोधलं पाहिजे। आणि ह्या एमपीएससी मधून पेपर फुटलाय का ट्रान्सपोर्ट करताना पेपर फुटी झाली का, परीक्षा केंद्रावर गेल्यावर पेपर फुटी झाली का, एमपीएससीतच याचा मास्टर माइंड बसलाय आणि तो मास्टर माइंड पैसे खाऊन लाखो विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळतोय। आज परीक्षा रद्द झाली, उद्या परीक्षा द्यायची, परंतु त्या लाखो विद्यार्थ्याचं काय द्यावा भाऊ, ज्यांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि त्यांच्या कष्टाचं, मेहनतीचं, वेळेची किंमत कोण मोजणार आहे? त्यांना झालेल्या मानसिक त्रासाची किंमत कोण मोजणार आहे? म्हणून वारंवार ही पेपर फुटी होऊ द्यायचं नसेल तर याचं चांगलं ऑपरेशन हे सरकारला करावं लागणार आहे। मग त्याच्यात सरकारचे काही प्रतिनिधी सापडले तरी त्यांना पाठीशी घालता कामा नये। आमची राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही याची सर्जरी अशी केली पाहिजे की परत इथून पुढे कोणाचीही पेपर फोडायची हिंमत झाली नाही पाहिजे आणि या महाराष्ट्रात कोणताही पेपर फुटू नये। म्हणून याची वाहतूकदार असो, एमपीएससीतले अधिकारी असो, नाशिकला कुठं ह्या मुलांना एकत्रित बोलावलं, किती मुलं होती, त्यांना कसा पेपर पाठ करून घेतला, ह्या सगळ्या मुळापर्यंत जाऊन याची उत्तरं ही महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना सरकारकडून पाहिजेत आणि सरकार हे किंमत ही ज्यांनी पेपर फोडलाय त्याला मोजायला लावील अशी माफक अपेक्षा आमची आहे। पण जर सरकारनं फक्त ही मलमपट्टी करून त्या ठिकाणी चौकशीपासून पळ काढला तर सरकारला देखील ह्या विद्यार्थी येणाऱ्या काळात किंमत मोजायला लावतील हे सरकारने